नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र पाटील जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, अ चा पगार ब पेक्षा x% ने जास्त आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती % ने कमी, अशा टाइपचे प्रॉब्लेम मित्रांनो। बऱ्याच एग्जाम मध्ये मित्रांनो अशा टाइपचे प्रॉब्लेम विचारले जातात। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न मित्रांनो, अ चा पगार ब पेक्षा 50% ने जास्त आहे, बरोबर। 50% ने जास्त आहे म्हणून मी अप एरोची खून करेल, तर ब चा पगार अ पेक्षा किती % ने कमी, असा प्रश्न आहे मित्रांनो। कसं सोडवणार बघा। असे प्रश्न सॉल्व करताना मित्रांनो विद्यार्थ्यांना बरीच अडचण येतात, खाली अ घ्यायचा का ब घ्यायचा, बरोबर, असा प्रॉब्लेम मित्रांना येतो। आपण मित्रांनो अगदी साध्या ट्रिकने मित्रांनो हे सॉल्व करणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अ आणि ब लक्षात ठेवण्याची गरज नाही। चला तर बघूया आपली मेथड। आता मित्रांनो 50% ने जास्त असेल तर मित्रांनो नेहमी अप एरो करायचा आणि कमी असेल म्हणून डाऊन एरो करायचा, बरोबर। आता 50% म्हणजे किती होतं मित्रांनो, 1/2, बरोबर। म्हणजेच आता मित्रांनो किती असेल, 1/2। जर मित्रांनो सुरुवातीला जर 2 असेल तर वाढ होते प्लस एरो म्हणजे 3 करायचं, बरोबर। आता नेहमी मित्रांनो काय करायचं, या दोघांचा डिफरन्स करायचा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। 3 मधून 2 गेल्यावर किती येणार आहे, 1, बरोबर। आणि मित्रांनो इथे नेहमी खाली हा दुसरा जो नंबर येईल आपला तोच नंबर इथे लिहायचा, म्हणजेच किती येईल मित्रांनो 3 आणि गुणिला 100 करायचं आणि आपला आन्सर येईल मित्रांनो 1/3 गुणिला 100 किती येतं मित्रांनो 33.33%। सिंपल, अगदी सहज मित्रांनो 2 स्टेप मध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकतो। काय केलं मित्रांनो बघा, जर वाढत असेल तर अप एरो द्यायचा 1/2, 2 मध्ये 1 वाढेल म्हणजे किती झाले 3। आता नेहमी या दोघांचा डिफरन्स घ्यायचा, 3तून 2 गेल्यावर कितीला 1 आणि गुणिला 100। हा डिफरन्स नाही घेतला मित्रांनो, इथे जो नंबर असतो तो नेहमी डिफरन्स असतो, म्हणजे तो ॲज इट इज सुद्धा लिहिला तरी आपलं काम। आणि नेहमी खाली मित्रांनो हा काढलेला नंबरच लिहायचा, दुसरा नंबरच लिहायचा, तर आपला आन्सर मित्रांनो अ लिहायचा का ब लिहायचा असा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही। तुझा प्रॉब्लेम मित्रांनो, वंदनाची उंची ही रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती % ने जास्त आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो। कसा सोडवणार बघा। आता 40% ने कमी आहे म्हणजे 40% किती होता मित्रांनो 2/5, बरोबर। म्हणजे सुरुवातीला 5 असेल आणि नंतर आता कमी होते मित्रांनो, डाऊन एरो म्हणून 5 मधून 2 जातील, किती उरतील 3, बरोबर। मी काय सांगितलंय मित्रांनो, या दोघांचा डिफरन्स घ्यायचा किंवा हा वरचा नंबर ॲज इट इज लिहून टाकायचा, तो काय मित्रांनो 2, बरोबर। नंतर हा काढलेला दुसरा नंबर लिहायचा आणि त्याला गुणिला 100 करायचा, किती येईल मित्रांनो आन्सर, तर ते येईल मित्रांनो 66.66%। सिंपल, अगदी सहज मित्रांनो तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। यामध्ये तुम्ही वंदना रेखा लक्षात ठेवण्याची गरज नाही। बघूया पुढचा प्रॉब्लेम। पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो रेल्वे ग्रुप डी च्या एग्जाम मध्ये आलेला होता। ए की आय बी की आय से 24% से अधिक है तो बी की आय ए की आय से कितना % कम है, असा प्रश्न आहे मित्रांनो। आता 24% अधिक आहे म्हणजेच काय मित्रांनो 24/100, बरोबर। यांना मित्रांनो कितीचा भाग जाईल, 4चा, 6 चोक 24 आणि चोक 100, बरोबर। आता काय लिहिणार मित्रांनो, मी काय सांगितलं इथे येईल 25, बरोबर। नंतर आता वाढ होते म्हणे 25 आणि 6 किती होतील 31, बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करतो मित्रांनो, आपण या दोघांचा डिफरन्स घेतो किंवा हा वरचा नंबर तो काय आहे 6 येईल आणि खाली हा दुसरा नंबर घेतो 31 आणि गुणिला 100 करू, बरोबर। आता इथे भाग जातोय का मित्रांनो, नाही, मग मी हा 6 गुणिला 100 करून टाकेल, किती होईल 600/31%। हे असेल मित्रांनो आपलं आन्सर। सिंपल, अशा सर्व शॉर्ट ट्रिक शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट एक नवीन टॉपिक सोबत। जय हिंद।